पाळी म्हणजेच पिरियड्स इरेग्युलर येणं किंवा पाळीच्या वेळेस खूप त्रास होणं, असा तुम्हालाही त्रास होतो का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर इरेग्युलर पाळी होण्याचे किंवा पाळी संदर्भात जे PMS ज्याला म्हणतात, पोटात पायात क्रॅम्पिंग होणं, मूड स्विंग्स होणं वगैरे, या सगळ्याची दोन मुख्य कारणं असतात. एक जे आहे ते म्हणजे रसदुष्टी आणि दुसरं म्हणजे वाढलेला वात. जसे वातावरणात वेगवेगळे ऋतू असतात तसेच शरीरात वेगवेगळे ऋतू चालू असतात. एस्पेशली स्त्रियांमध्ये प्रत्येक महिन्याला 3 वेगवेगळे ऋतू कव्हर होतात असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर तेव्हा पिरियड ज्या वेळेस सुरू होत असतात तेव्हा वाताचा काळ प्रामुख्याने असतो आणि ज्यांना वात ऑलरेडी त्रास देतोय किंवा वात ऑलरेडी शरीरात वाढलेला आहे त्यांना या काळात जास्त त्रास होतो. मग पोटात जास्त दुखणं, पायात क्रॅम्पिंग होणं, मूड स्विंग्स होणं, खूप जास्त क्लॉट्स जाणं, हे सगळे वाताचे त्रास आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर मूड स्विंग्स खूप होत असतील, मळमळ होत असेल, पोटाशी रिलेटेड लक्षणं होत असतील किंवा छातीत धडधडणं असं काही होत असेल तर ते रसदुष्टी ह्याचं लक्षण असतं. रसदुष्टी म्हणजे काय? आपल्या शरीरात जे अन्न पचतं त्याच्यापासून पहिला शरीराचा जो भाग तयार होत असतो तो म्हणजे रसधातू. तर त्याच्यात जर कुठलाही दोष, वात, पित्त, कफपैकी वाढलेला असेल तर त्याला आपण रसदुष्टी असं म्हणतो. मग याच्यात साधा सोपा काही घरी करण्यासारखा उपाय असतो का? जर तुम्हाला हा त्रास रिसेंटलीच व्हायला लागला असेल तर अशोकारिष्ट तुम्ही 2 चमचे दिवसातनं 3 वेळा असं 15-20 दिवस किंवा 2-1 महिने घेऊ शकता. त्याने हा त्रास चांगल्यापैकी दोन्ही प्रकारचे त्रास कमी येतात. त्याने जर मात्र कमी आलं नाही आणि रसदुष्टीचे त्रास जास्त असतील तर मात्र योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन पर्सनलाइज अशी औषधं घ्यायला पाहिजेत. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.